उमेदवार आहेत, मराठा उमेदवार आहेत आणि राहिला विषय तो मराठा आरक्षणाचा. त्यामुळं मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. पण ते द्यायचं कसं असं एक मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, परंतु माननीय जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे आणि ओबीसींचा त्याला कठोर विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना द्या पण आमच्यातून देऊ नका, आम्हाला अगोदर कमी मिळालेलं आहे. त्याला दोन पर्याय आहेत. एक पर्याय असा आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसीचे आता दोन कॅटेगरी आहेत. एक 30% कॅटेगरी आहे, एक 20% कॅटेगरी आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्यामध्ये 50% आरक्षण ओबीसीना आणि 18% शेड्यूल कास्टला, एक आदिवासींना, असं 69% आरक्षण अनेक वर्षांपासून आहे. आणि त्यामध्ये ओबीसीमध्ये दोन कॅटेगरी आहेत. तर माझी राज्य सरकारला सूचना अशी आहे की त्याचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून त्याला ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता दुसरी कॅटेगरी त्याच्यासाठी बनवून मराठा समाजाला एक 14-15% आरक्षण द्यायला हरकत नाही. तसा निर्णय घेतला तर ओबीसीनाही अडचण होणार नाही, मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल. आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, क्रिमी लेअरची पद्धत लागूनच ते आरक्षण मिळणार आहे. तसं ओबीसीचं आरक्षणसुद्धा क्रिमी लेअरची पद्धत त्याला लावण्यात आलेली आहे. सगळ्या ओबीसीनं आरक्षण नाही आहे. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये. तर त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाज श्रीमंत आहे, जमीनदारी आहे, सत्तेमध्ये तो राहिलेला आहे, खासदार आमदार मंत्री मोठ्या प्रमाणात त्यांचे आहे, ते सगळं खरं आहे. जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण द्यायचीच मागणी आहे. त्यामुळं ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाने आपला वाद मिटवावा. माननीय छगन भुजबळ आणि माननीय जरांगे पाटील यांनी आपसातला वाद मिटवावा आणि दोघांनाही त्यांच्या आरक्षणाला हात लावू नये आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी ओबीसीने सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे असं माझं या संबंधातलं मत आहे. आणि दोघांनी वाद मिटवण्यासाठी मी दोघांना भेटणारी आहे की हा वाद आपल्याला करून चालणार नाही आहे. आपण सगळे बहुजन समाजाचे लोक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मावळे आहोत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही सगळे पाईक आहोत. त्यामुळे आपण हा वाद करणं योग्य नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. 22 तारखेला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला सुद्धा रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण आलेलं आहे आणि मी सुद्धा त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला जाणार आहे. हा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आला त्यावेळेला एका मुस्लिम पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनीच त्या ठिकाणी उत्खननामध्ये मंदिराचे अवशेष सापडलेले आहे अशा पद्धतीचे पुरावे दिले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की त्या ठिकाणी राम मंदिर होतं बाबरी मस्जिदीच्या अगोदर. पण हा इतिहास आहे की 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकानंतर सारा देश बौद्धमय होता. त्यावेळेला त्याच जागेवर बुद्धाचं मंदिर होतं, भव्य अशा पद्धतीचं मंदिर होतं. जर आपण तिथं उत्खनन केलं तर तिथं बुद्धाच्या मंदिराचे अवशेष आपल्याला सापडतील. पण त्या वादामध्ये आपण पडण्याची आवश्यकता नाही. तर पण बुद्ध मंदिरानंतर तिथं राम मंदिर होतं. नंतर या देशामध्ये हिंदू धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वाढला म्हणून आपण आता हा वाद न करता आणि मुस्लिम समाजाचे मी आभार व्यक्त करतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी अत्यंत शांततेनं हा निर्णय स्वीकारला आणि कोर्टाने त्यांच्यासाठी 5 एकर जागा अयोध्येमध्ये दिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मोठी मस्जिद बांधण्याचा प्रयत्न आहे. हाजी आराफत एक मुंबईमध्ये राहतात, त्यांची आणि माझी मध्यंतरी भेट झाली होती. तर त्यांनी सांगितलं की आम्ही भव्य अशी मस्जिद त्या ठिकाणी उभी करणार आहोत आणि आमचाही प्रयत्न असा आहे की त्या परिसरामध्ये एखादं जे बुद्ध मंदिर आहे हे बुद्ध मंदिर अयोध्येमध्ये उभं करण्याचा आमचा संकल्प आहे. परंतु राम मंदिराचा विषय हा अत्यंत अडचणीचा होता, लोकांच्या भावना होत्या आणि एकदा तो प्रश्न सुटलेला आहे आणि त्याला सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं.
पण काँग्रेसही सगळ्या विरोधी पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळं लोकांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेला हिंदू समाजाने या सगळ्या पक्षांवर बहिष्कार टाकला पाहिजे की अशा पद्धतीने याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. हा कार्यक्रम भाजपचा नाही आहे, हा कार्यक्रम RSSचा नाही आहे, हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचा नाही आहे. हा कार्यक्रम आहे तो राम मंदिर ट्रस्टने आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि त्याला सर्व धर्मगुरूंना बोलावलेलं आहे. मुस्लिम, बुद्धिस्ट, शीख, इसाई सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. त्यामुळं हा एक चांगला कार्यक्रम होतो आहे. त्यामुळं मलाही निमंत्रण आल्यामुळं मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. त्या पद्धतीनं आम्हाला एक अपेक्षा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400पेक्षा जास्त जागा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळतील अशी मला अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.